घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी रामबाण असं एक औषध सांगतो. मूतखडा, किडनी स्टोन मूतखडीचे भरपूर पेशंट बघायला भेटतात आपल्याला. तर आपल्याला ह्याच्यात करायचं काय आणि औषध करायचं कसं हे तुम्हाला सांगतो. साधं आणि सोपं औषध आहे. कारण काही बोरचं पाणी पितात, बोरच्या पाण्यानं क्षार जमा होतो. काही कुठल्या पाणी पिण्यानं, कमी पाणी पिल्यानं मूतखडा होतो. मूतखडा झाल्यानंतर काय होतं, अगोदर बेंबीच्या बाजू एक रुपया एवढ्या रानात उजव्या बाजूला दुखल्या जातं, चमका निघतात. आणि जास्त जर आजार वाढला, खडामधला हल्ला, तर कमरेच्या पाठीमागची बाजू हातपाय सगळे दुखल्या जातात. एवढं मूतखड्याचं औषध आहे की तुम्हाला एका महिन्यामध्ये तुम्हाला मूतखडा सगळा किती मोठा असेल ते निघून बी जाईल, फुटून बाहेर निघेल. फक्त ह्याचे काही पथ्य पाणी ती पण तुम्हाला सांगतो. पहिल्यांदाच काय करायचं, आंब्याचा रस, ऊसाचा रस, दूध, दही, ताक, चिकट पदार्थ असे थोडक्यात टमाटर असले पदार्थ खायचे टाळायचे. तर का टाळायचे ह्याचं कारण एक सांगतो तुम्हाला. आंब्याचा रस, ऊसाचा रस असा ही चिकट असतो आणि ती खडा एका कडेला बसलेला असतो आतडीत. ही चिकट हलवून त्या खड्याला पाईपलाईनच्या रस्त्याला आतड्यात आणतो आणि मग दुखायला चालू होतं. म्हणून असे चिकट पदार्थ खायचे टाळा तुमच्या मनानं. मग काय करायचं, खाल्ले तर जास्त जर खाल्ले तुम्ही, दुखायल्यावर खात राहिला असे काही, समजा ऊसाचा रस असेल, तुम्ही जर जास्त पेत राहिला, आंब्याचा रस असेल, ताक असेल, काही पण असू शकतं, मग ती जर पेत राहिला तर तुमचा ती खडा बारीक असला तर निघून बाहेर पडतो. आणि मोठा जर खडा असला तर लघवीला बंद करू शकतो, मग त्याच्यामुळे जास्त दुखतं. आता ह्याच्यावर तुम्हाला औषध सांगतो. आता काय करायचं ते रामबाण औषध आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून औषध करा आणि तुम्ही मूतखडीचं बसून मुक्ती मिळवा. तर आपल्याला याच्यातलं काय करायचं, आगारड्याचं चूर्ण. आगारडा एक वनस्पती भेटते. आगारडा जे आपण गणपतीला वाहतो ते आगारडा जे वाळवून तुम्ही चूर्ण करा. आगारड्याचं चूर्ण 5 ग्राम घ्यायचं. गोखरू चूर्ण 5 ग्राम घ्यायचं. तुम्हाला एका टायमाला खायचं सांगतोय. आगारड्याचं चूर्ण 5 ग्राम म्हणजे 1 चमचा, गोखरू चूर्ण 1 चमचा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 4 चमचे मावळाचा मध टाकायचा. आपला गावरान मध हो, जे आपला बारक्या माशाचा 4 मासे मध टाकून चांगला तुम्ही हातावर प्लेटमध्ये कालवून जेवढं घोटून त्याला औषधाला तुम्ही तुमचा टाईम द्याल तेवढं ती तुम्हाला लवकर टाईम नीट करत असतं. आणि ती चाटून खायचा. असं का जर तुम्ही 1 महिनाभर केलं, सकाळी आणि संध्याकाळी जर औषध खाल्लं, तर किती जरी मोठा खडा असला तर मी गॅरंटेड सांगतो रामबाण की तुमचा मूतखडा निघूनच जाणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा, कुठले बी आणि कुणाचे बी, म्हणजे औषधच आपल्याला कळल्या जातं. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य, बेंडकाचा व्हिडिओ मी बंद केलेला आहे. राम राम.